तर नमस्कार भावा बहिणींनो, काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? बरंच असेल तर बघा, माझी कशाची लगबग चालू आहे. तुम्हाला जर आता थंबनेल वाचून टायटल वाचून समजलंच असेल आता मी कशाचा बिझनेस चालू करते ते. तर बघा, असा काय मोठा बिझनेस नाही, आपला घरगुतीच आहे की मी पदार्थ काय काय बनवून तुम्हाला म्हणजे तुम्ही ऑर्डर करू शकता. बघा, तर पहिल्यांदा इथं मी बटाट्याचे वेफर्स आज बनवायला लागले बरं का. तर तुम्हाला कुणाला उपवासासाठी बटाट्याचं वेफर्स पाहिजे असेल तर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता खरं तर. आणि बटाट्याचं वेफर्सच नाही तर आपण गव्हाची कुरडई, तांदळाचे पापड असे पदार्थ बनवणार आहे बरं का. तर तुम्हाला कोणाला माझ्या हाताची चव जर पाहिजे असेल तर तुम्ही खरंच ऑर्डर करू शकता आणि ऑर्डर देऊ शकता. तर का मस्त असं मी इथं बटाट्याचं वेफर्स करते बघा. तुम्ही व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, मी कशा पद्धतीने करते काय की असं नाही की तुमच्या डोळ्याच्या माघारी की बाबा दुसरीकडून आणून तुम्हाला मी विकत देणार आहे, असं नाही. तर मी घरी स्वतः बनवून मी तुम्हाला देणार आहे. तर कोण माझ्या ताई, दीदी म्हणा, भाऊ म्हणा, कोण असं म्हणजे असतात शिटीत राहतात ती, त्यांना कामानिमित्त बनवणं होत नाही. तर अशांसाठी ना मग मी म्हणलं चला आपल्याला कोणी ऑर्डर दिली तर भारीच आहे म्हणलं. तर आता सध्या मी 3 किलो बटाटे घेतले ते बघा. मग ह्या 3 किलो बटाट्याचा आता मी वेफर्स बनवणार आहेत. तर तुम्हाला कुणाला जर वेफर्स उपासासाठी आवडतात तर त्यांनी खरंच मला ऑर्डर देऊ शकता. मी तुम्हाला आता हे 3 किलो बटाट्याचं 2 किलो तर सहज वाळून होतं आहे. तर आता चालूला सध्या 2 किलोची जरी ऑर्डर जरी मागितली तर मी लगेच तुम्हाला पार्सल बनवून देईन. पूर्ण महाराष्ट्रभर कुठून पण तुम्ही ऑर्डर देऊ शकता मला, आपल्या स्वाती ताईला. तर मी स्क्रीनवर नंबर देईन, तर त्याच नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचे, मला ऑर्डर द्यायची. असं नाही की आपण घाण बनवून घाणी असं तसं घाण पाण्यात असं कोण धुवत पण नाही ते बघा स्वच्छ. तसं मी एकदम स्वच्छ सुंदर प्रकारे तुम्हाला बनवून देणार आहे. तर आणि रोजच्या रोज व्हिडिओमध्ये पण दाखवणार आहे. तर तुम्हाला कोणाला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही मला देऊ शकता. तर आता बघा, इथं मी असं पातेलं ठेवलं आहे छोटंसं. पहिल्यांदा शून्यातूनच खरं विश्व निर्माण करायचं असतंय. तर पहिल्यांदा मी छोट्यापासून सुरुवात केली. तर आता 3 किलो बटाट्याचं म्हणलं चला 3 किलो तर 3 किलोपासून सुरुवात करू. मग आता पहिल्यांदा 3 किलो बनवून ठेवते. कोणाला जर ऑर्डर द्यायची असेल चालूला बटाट्याचं वेफर्स तर देऊ शकता तुम्ही. तर 2 किलो तर आता सध्या वाळून होतोय. अजून उद्याच्याला अजून बनवणार आहे मी. गहू पण भिजायला घातले. तर कोणाला गव्हाची कुरडई, तांदळाचे पापड पाहिजे असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा प्लीज. सगळ्यांना रिक्वेस्ट. आणि पहिल्यांदा बघा कसं आपल्या हाताची चव आहे काय. आपण असं की जास्त ते असं बनवणार नाही, तर एकदम घरगुती पद्धतीनं तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तर पहिल्यांदा आता 3 किलोच बघा बटाट्याचं एवढं वेफर्स बनवणार आहे मी म्हणून. आणि आपल्याला जशा जास्त ऑर्डर येईल तसं आपण मोठं पण बनवू, मोठा जरा बिझनेस वाढवू. पण आता तर पहिल्यांदा थोड्यातूनच बनवणार आहे बरं का मी. ऑर्डर जास्त जर यायला लागल्या तर आपण जास्त मोठा बिझनेस वाढवणार आहे. तर तुमचे सगळ्यांच्या अपेक्षा आहे की तुम्ही ऑर्डर द्या. तर गव्हाची कुरडई, तांदळाचे पापड ह्या असे पदार्थ माझ्याकडून मिळून जातील बरं का तुम्हाला. तर मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवेन पण तुम्हाला मी. तर बघा एकदम स्वच्छ सुंदर प्रकारे मी बनवून देणार आहे. तुम्हाला जर आवड असेल खायची तर तुम्ही द्या ऑर्डर. अशी काय माझी जबरदस्ती नाही की तुम्ही द्याच मला. तुम्हाला जर माझा आवड करण्याची पद्धत ती आवडली, टेस्ट आवडली तर तुम्ही ऑर्डर द्या. तर पहिल्यांदा बघा मी कसं करते ती. तर मस्त असं केलं आहे बरं का. सगळ्यांची माझ्या अपेक्षा आहे सगळ्यांना की तुम्ही ऑर्डर द्या मला. काहीतर शून्यातून काहीतर करते मी. तर असं काही शिजलेत आपलं वेफर्स. तर काढून घेते बरं का. हे चांगलं आता मस्त शिजले ते का बघायचं ना. असं घाण पाणी वगैरे काय सध्या नाही, एकदम स्वच्छ सुंदर पाणी आहे बघा. आणि त्या पाण्यातून तुमच्या डोळ्या देखत मी तुम्हाला बनवून देणार आहे बरं का. असं की नाही तुमच्या डोळ्या माघारी कंपनीत कोण केमिकल ते असं टेस्टिंग पावडर ती वापरून चव येण्यासाठी बनवतं, पण आपण तसं नाही बनवणार. आपण एकदम घरगुती पद्धतीनं बनवणार आहे, गावाकडच्या पद्धतीनं. तर
जरा थोडंसं उकडू देते म्हणलं, जरा कच्चं आहे ना त्यामुळं. तर आता जरा थोडीशी वाफ दिली का जरा शिजलं. लय पण शिजलं का नाही होत नाही चांगलं. लय पण कच्चं ठेवलं ना मग काळं पडतं. त्यामुळे ह्याला मापातच शिजवून घ्यावं लागतं बरं का. तर बघा तुम्हाला आवडत असेल मी करते ती तर तुम्ही देऊ शकता ऑर्डर, असं काही नाही माझं. गव्हाची कुरडई पण दाखवेन तुम्हाला, पापड पण दाखवेन तुम्हाला केलेलं, तुम्ही ऑर्डर देऊ शकता मला. तर बघा आता शेवटचं टाकलं आता हे, आणि ही घेऊ नका. आता आपल्या अंगणातच मी वाळव घातली. वाळवताना सध्या मी दाखवणार आहे की तुम्हाला असं घाण फडक्यावर घाण जागेत टाकून कसं पण लुळवून असं देणार नाही. स्वच्छ सुंदर नैसर्गिक वातावरणात वाळवून देणार आहे, असं की आजूबाजूला कोणतेही तुम्हाला घाण दिसणार नाही, अशी काळजी घेऊनच मी तुम्हाला बनवून देणार आहे बरं का. तर बघू शकता तुम्ही किती मस्त वातावरण आहे माझ्या अंगणात. तर अशी खॉट ठेवली आणि असंही ह्याच्यावर गार झालं आहे बरं का. आता हे प्लॅस्टिकचा कागद आहे पण हे गार झालेले वेपर्स आहे म्हणून ह्याच्यावर लगेच सुकतं, म्हणून बघा मी असंही ह्याच्यावर टाकून घेते. आणि चिटकायची पण शक्यता कमी असते. फडक्यावर कसं बारीक दोरं ती त्याला चिटकू शकतात, म्हणून मी प्लॅस्टिकच्या कागदावरच टाकते. ती पण थंड झाल्यावर, असं गरम झाल्यावर, गरम पण नाही मी होतं ह्याच्यात, थंड झालं आहे ती वेपर्स. आणि दुसरं आपलं शिजतंय तोपर्यंत ही थंड करूनच मग मी ही केले बघा. 5 मिनटात फॅनच्या हवेला ठेवलं तर लगेच थंड होतं आहे. आणि मस्त असं आता सुकवून घेते. तर प्लीज तुम्ही ऑर्डर द्या, एकदा टेस्ट खाऊन बघा सतीताईच्या हातची, परत तुम्ही म्हणसाल खरंच चवील आहे, आपण इथूनच ऑर्डर करायला पाहिजे. तर मस्त असं केलं आहे बघा मी. तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं तुमची भरभरून सपोर्ट करचाल हीच अपेक्षा मी करते. तर दुसरं तो का घरात शिजलं आहे का बघायला गेली मी उठून. ती काढून ठेवल्या का ताटात, आणि बरं थंड झाल्यावर का असं सगळं पसरून घेतलं. तर ही 3 किलोचे एवढे वेपर्स झाले ती. तर आता वाळून 2 किलो तर साधारण भरतील असं मला तर वाटतं बरं का. तर बघा द्या पटपट ऑर्डर. धन्यवाद सगळ्यांना.